तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनलवर। आणि फायनली आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। विशाल खरात युट्यूब चॅनलचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही खूप सारं प्रेम दिलं मला, त्याबद्दल धन्यवाद करत। थँक्यू सो मच। माझे एवढ्या लवकर 50,000 होतील मला वाटलं पण नव्हतं, पण झाले। तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे हे सर्व पॉसिबल होऊ शकलं आणि असंच मला सपोर्ट करत राहा नेहमी। तर तुम्हाला तर माहितच आहे आपले 50,000 झाल्यानंतर आपण काय करणार होतो पुढे। आता येणार आहे, मी गावाला सोडायला गेलेलो, 2-3 दिवसातच 50,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आता परत तिला बोलवण्याची वेळ आलेली आहे। आपण आता फोन सुद्धा लावणार आहे आणि ती येणार आहे म्हणून खूप साऱ्या गोष्टी आपण पहिल्यापासूनच करत आलोय। त्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मी काही प्रोडक्ट ऑर्डर केलेत माझ्या स्किन साठी, कारण की मी ना खूप उन्हामध्ये फिरतो। परत माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स तर नाहीयेत, पण आता थोडासा डल वाटतोय उन्हामुळे किंवा पोल्युशन मध्ये माझा चेहरा एकदम डल वाटतो, त्याच्यामुळे ती येणार आहे। त्याच्या अगोदरच मी काही प्रोडक्ट ऑर्डर केलेत आणि ते यूज करतोय मी आणि काही दिवसापासून यूज सुद्धा करतोय ते प्रोडक्ट। तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे। खूप चांगले प्रोडक्ट आहेत। मी ऑर्डर केले ते बघा, क्युअर स्किनचे प्रोडक्ट। हे तुम्हाला नंतर खोलून दाखवतोच, त्या अगोदर याची काही इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला। आणि तुम्हाला तर माहितच आहे, आपलं जसं वय वाढत जातं तस तसं आपल्याला फेसच्या रिलेटेड किंवा हेअरच्या रिलेटेड इश्यू येत असतात, खूप सारे समस्या होत असतात। त्याच्यामुळे क्युअर स्किन हे ऍप आहे ना, तर आपल्या स्किनच्या जो काही प्रॉब्लेम असेल, पिंपल्स असेल, डार्क स्पॉट असेल, ओपन पोर्सेस असतील किंवा हेअरचे काही प्रॉब्लेम असतील, तर हे सॉल्व्ह करण्याचं काम क्युअर स्किन ऍप करते। क्युअर स्किन हे असे ऍप आहे जिथे तुम्ही डॉक्टर आणि तुमच्या डर्मटॉलॉजिस्ट सोबत स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेम विषयी चर्चा करू शकतात। सर्वात अगोदर हा ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। प्ले स्टोर आणि ऍप स्टोर दोन्हीकडे सुद्धा अवेलेबल आहे। हा ऍप डाउनलोड केला तर आपल्याला अगोदर काही क्वेश्चन विचारले जातात, जसं की तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे, फेस रिलेटेड प्रॉब्लेम आहे की हेअर रिलेटेड प्रॉब्लेम आहे। आता माझा फेस रिलेटेड प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी फेस सिलेक्ट केला। सर्वात अगोदर त्यांनी माझा AI थ्रू फेस स्कॅन केला। फेस स्कॅन केल्यानंतर त्यांनी मला काही क्वेश्चन विचारले, त्याचे मी अचूकपणे उत्तरे दिले आणि नंतर मला एक कस्टमाइज किट बनवून त्यांनी मला हे पाठवलं। आणि सर्वांना एकच किट मिळेल असंही नाही, आपल्या स्किन प्रॉब्लेम नुसार आपलं काय प्रॉब्लेम चालू आहे त्यानुसार सर्वांना वेगवेगळी किट आपल्याला प्राप्त होते। तर मला याच्यामध्ये काय भेटलंय मी ते तुम्हाला सांगतो। अगोदर तर मला क्युअर स्किनचा फेस वॉश भेटलाय माझ्या स्किन साठी। त्यानंतर मला भेटलंय क्युअर स्किनचं सनस्क्रीन जे की आहे SPF 13 आणि एक हायड्रा जेल भेटलाय आणि एक भेटलेला आहे मेडिकेटेड फेस जेल। आणि हा सर्वांना ठेवण्यासाठी हा एक छानसा पाऊच भेटलेला आहे आपल्याला। तर एवढे सारे प्रोडक्ट आपल्याला भेटले फक्त 1500 रुपयामध्ये। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपण जर डॉक्टरांकडे गेलो, बाहेर स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्यांच्याकडे गेलो, तर ते आपल्याला किती पैसे चार्ज करतात, तर 1500-1600 रुपये फक्त चार्जेस असतात त्यांचे। तर आपल्याला ह्या किटमध्ये 1500 रुपयामध्ये हे सर्व प्रोडक्ट आणि डॉक्टर जे सर्टिफाईड डॉक्टर आहेत फ्री ऑफ कॉस्ट फॉलोअप घेतात आणि हे दर 20 दिवसांनी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण डॉक्टरांशी चॅट किंवा फोनद्वारे संपर्क साधू शकतो। एवढंच नाही तर डॉक्टर आपल्याला डाएट प्लॅन आणि हे प्रोडक्ट कसे यूज करायचे याची माहिती सुद्धा देतात। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या प्रोडक्टला काही साईड इफेक्ट नाहीये, कारण की हे पूर्ण डॉक्टरांनी मला प्रिस्क्राईब केलेले आहे, त्यामुळे याचे काही डिफेक्ट काहीच नाहीये। तर चला मी आता हे तुम्हाला यूज करून दाखवतो। सर्वात अगोदर आपण फेस वॉश करून घेऊयात। तर चला तर आपण सनस्क्रीन ट्राय करूयात आता। मी ही काही दिवसापासून यूज करतोय, खूप भारी रिझल्ट आहे याचा। आणि ही आपण नाईटला व डेला यूज करू शकतो, लवकर ऑब्झर्व होते स्किन मध्ये। आता हे मॉइश्चरायझर मला दिलेलं आहे डॉक्टरांनी, तर हे मी सकाळी यूज करतो। सकाळी आंघोळ केल्यानंतर पहिले मॉइश्चरायझर करून घेतो किंवा झोपतानाही आपण याला यूज करू शकतो। हे आहे फेस जेल, हे पण आपण सकाळी यूज करतो, मी सकाळी यूज करतो, तर आणि नाईटला सुद्धा यूज करू शकतो। आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल हे कसं यूज करायचं, तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांना सुद्धा बोलू शकता, जे की वेल सर्टिफाईड डॉक्टर आहेत। क्युअर स्किन ऍपवर जायचं आणि डॉक्टरांशी फ्री ऑफ कॉस्ट चॅट सुद्धा करू शकतो।
तुम्हाला सुद्धा काही स्किन रिलेटेड किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर क्युअर स्किन ऍप नक्की ट्राय करा. तुम्हाला हे जर प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. आणि जर तुम्ही माझ्या थ्रू हे प्रोडक्ट ऑर्डर केले, मी खाली कुपन कोड देतो, विशाल100 करून कुपन कोड आहे. जर हा तुम्ही यूज केला तर तुम्हाला 100 रुपये ऑफ सुद्धा भेटेल. याच्यावरती 100 रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटेल माझ्या कुपन कोड थ्रू गेलात तर. तर चला, आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि ज्या गोष्टीचा आपल्याला आतुरतेने वेट करावा लागत होता तो आज पूर्ण झालेला आहे आणि आतुरता संपलेली आहे. आपल्याला आता फोन लावायचा आहे लवकरातल्या लवकर आणि बघायचं आहे कधी होते मॅडम. आपल्या मॅडम 50,000 सबस्क्रायबर झाल्यामुळे त्यांनी अजून मला कॉंग्रॅच्युलेशन केलं ना, काही केलंय जाऊ द्या, डायरेक्ट फोन लावू. आणि काय बघत असेल चॅनल की नाही बघत असेल ते पण नाही माहिती आपल्याला. शक्यतो बघितलं सुद्धा असेल तिने, माझी स्टोरी बघितली असेल. आज 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याच्यामुळे मी स्टोरी पण ठेवली होती. चला जाऊ द्या, डायरेक्ट फोन लावू मॅडम. त्यांचा फोन पण नाही आला आज, आपण फोन करूनच विचारू. तुम्ही पण फोन बोर झाले असतील फोनचे ब्लॉग बघून बघून, पण आता काय करणार, नाईलाजाने आपल्याला फोन करावा लागतोय. स्पीकरवर फोन ठेवतो. आपल्याला लवकरच सोबतचे ब्लॉग सुद्धा बघायला भेटेल. हॅलो हॅलो. हा हॅलो. हा, काय झालं, सकाळपासून फोन नाही केला, काय नाही, कुठे मी बिझी का? आहे का? हो. नाही नाही, बिझी नाही मी. मग थांब हो, मला पाणी पिऊ दे एकदा. पाणी हा पाणी पिऊन घ्या. पिलं का? पाणी प्यायला एवढा वेळ लागतो का? पाणी नको येऊ का मग मी? हा पाणी पी ना. हम्म. काय झालं, सकाळपासून फोन नाही केला, काय नाही? हा का, कामात होते हो मी. कामात होती का? हो तुला माहिती आहे का एक गोष्ट? हो, माहिती आहे ना. काय ग? कॉंग्रॅच्युलेशन. अरे बाप रे, माहित असून मी जेव्हा फोन करेल तेव्हाच कॉंग्रॅच्युलेशन का? त्याच्या अगोदर का नाही केलं? अहो, करणारच होते मी सकाळी, माहितीये का? मग सगळ्या लोकांचे कॉंग्रॅच्युलेशन आले, मला वाटलं फर्स्ट टाइम तू करशील. 50 वेट करत असशील कधी 50,000 49,999 ला वेट करत असतील. एक सबस्क्रायबर कधी वाढतो. हॅलो, मी मेसेज केला तुम्हाला, बघितला का तुम्ही? सीन केलाय का? मेसेज केलेला? मग काय? अरे देवा, तुला माहिती आहे ना फोन करायला काय झालं होतं? पण मेसेज तर बघायचा ना, फोन नाही केला तर. अगं मला तुझ्या त्या आवाजाची सवय लागली ना, मला वाटलं तू आवाजात मला हे करशील, फोन करून विश करशील, काय कॉंग्रॅच्युलेशन म्हणशील. पण केलं होतं ना मी. मेसेजनी काय फील नाहीत ना तो. हो, ते पण आहे. मग आता 50,000 झालेले आहेत, तू प्रॉमिस एवढे केलेलं लवकर मला. झाले वाटलं नव्हतं हो. मग आपले सबस्क्रायबर एवढे भारी आहेत ना, बोलले ना वहिनी येणार आहे, लवकर लवकर सगळ्यांनी सबस्क्रायबर करून ठेवले. 2-3 दिवसातच झाले ना. हा मग तुला बोललो होतो ना 2-3 दिवसात रिटर्न यावं लागेल तुला, आणि आता यावंच लागेल. पण हॅलो. आता झाले ना हो, मी 2-3 दिवस झाले ना. अगं मग तू प्रॉमिस कशाला केलं? मग प्रॉमिस केलं होतं ना तू येशील हो, म्हणून. प्रॉमिस हा केलं होतं. हा मग ये मग, आता मला माहित नाही काय. एवढ्या लवकर का? मग आता झालं ना, आताच 50,000 तर झाले येऊन ना गेले ना तू. मी आता. अगं आता आली असतील पण 50,000 झाले ना ग. तू प्रॉमिस केलं होतं, आता तर यावंच लागणार आहे तुला. 70,000 सबस्क्रायबर झाले तर मी येऊ शकते. काय 70,000 पर्यंत. काय 70,000 पर्यंत पैसे देऊ का 70,000? मी काय बोलले ते तुम्हाला ऐकून येत का हो? बोल ना, येते ना, बोल काय 70,000 मग काय? 70,000 सबस्क्रायबर झाले ना तुमचे. हा हो मॅडम, 50,000 ला बोलले होते तुम्ही, आता 70,000 नका करू. ओ, आता नाही येऊ शकत हो मी. असं थोडी आहे, नाही प्रॉमिस येऊ केलेलं आहे ते प्रॉमिस निभाना पडेगा. जो वादा किया वो निभाना पड़ेगा, बस तुम्हें बस वही तो बस. रहना पड़ेगा. जल्दी आओ, मेरे को पता नहीं बाकी का कुछ, लवकर यावं लागेल तुला. आता चालले ते तीन, आता हा 2-3 4 दिवस झाले असं बस. मग 3-4 दिवस झाले तरी खूप, म्हणजे आता झालेच ना 50,000 झाले. 3-4 दिवस झाले म्हणजे काय, तुला बोललोच होतो मी 3-4 दिवसात तुला रिटर्न यावं लागेल.
आणि जवळ ती नाही ना हो यायला. अगं मग प्रॉमिस का केलं मग तू? हो असं प्रॉमिस केल्याबद्दल यावंच लागतंय का? हा मग प्रॉमिस म्हणजे एक वादा असतो. हो आता मला असते माहित पण नाही, जवळ तुला नाही यावं ना लागेल. मी यायला. आठ नऊ सेलिब्रेशन करायचंय तास आपल्याला. लागतात यायला, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. हा मग काय झालं, भावाला सांग मला आणून सोड परत एकदा. 50,000 सबस्क्रायबर झाले, आपल्याला सेलिब्रेशन करायचंय. मला काय माहित नाही बाकीचं. 70 झाले ना, मी प्रॉमिस करते खरंच येईन मी. हो नाही नाही 70चं नाही, आत्ताच. मला मला खरंच माहित. नव्हतं वाटलं की तुमचं 2-3 दिवसातच होणार आहे एवढे. अगं मग आपले सपोर्टर एवढे भारी आहेत ना, ते पटापट मला सबस्क्रायबर. वाटलंच नव्हतं ना हो एवढं होणार आहे म्हणून. अरे वाटलंच नव्हतं म्हणजे असं नसता. मला माहित नाही. मम्मी मी मम्मी घरची येऊ तुझ्याशी देऊ शकत नाही ऐक ना, दुसरीकडं. तू येणार आहे त्याच्यामुळे स्किन केअर रुटीन फॉलो केलाय मी. किती दिवस झाला क्रीम बीम लावतोय, सनस्क्रीन लावतोय. तो बापरे! जिंदगीत लावलं नव्हतं कधी. अहो तुमची ते स्किन सगळं. तर पहिलेच, तुमची स्किन चांगलीच आहे ना पहिलेच. हा तरी पण असं चेंजेस दिसले पाहिजे ना, त्यामुळं. बापरे! हा माझ्यासाठी फक्त? हा, मग तू येशील, मला बघशील, थोडं चांगलं वाटेल तुला सुद्धा. हां का? मग हा बाकी काय चालू आहे? बाकी काही नाही, मला सेलिब्रेशन करायचंय. त्या सेलिब्रेशनला आपल्याला जरा जायचं होतं एक समजून घ्या जागी. मी थोडं, नाही येऊ शकत हो मी. नाही नाही असं नाही, धोका नको देऊ हा मला. बापरे! धोका हा. आहे का हा? मग धोकाच झाला ना एक प्रकारे. नाही हो, समजून घेऊ शकत नाही का तुम्ही? नाही नाही ह्या गोष्टीमध्ये आता मी हे बघ, आता खूप मूड ऑफ केला का तू माझा? अहो नाही येऊ शकत हो. कसं येऊ खूप आता? मूड ऑफ आताच तर केला. आले ना मी 2-3 दिवस. प्रॉमिस केलं म्हणून काय झालंय? मी येणार आहे प्रॉमिस ना केलं 70. म्हणजे वादा केला तू. वाद्याला निभाना पडता है येणार वादा. आहे मी, येणार कोणाचा तरी नक्की. फोन येतोय. हा येईन नंतर येईन. कधी नंतर? सांगितलं ना मी येते म्हणून. अगं नको ग, खूप मूड ऑफ केला तू माझा. मी एवढ्या पटापट आता आपले सबस्क्रायबर पण किती भारी पटापट, मला त्यांनी खरंच पण नव्हतं वाटलं त्यांचा पण की मूड ऑफ केला 2-3 तू. दिवसामध्येच होऊन जाईल तुमचे 50,000 सबस्क्रायबर. शिट यार, त्यांचा पण मूड ऑफ केला तू, माझा पण नाराज मूड ऑफ नका करते. होऊ. मग काय करू आता? मी तर सेलिब्रेशन पण नाही करणार, जाऊ दे. अरे यार माझ्यासाठी. हा जाऊ दे, सेलिब्रेशन पण नाही करत, काय नाही करत. तसं नका करू. तसं नका करू म्हणजे? खूप मूड ऑफ केला का? घरचे मिळून. सांग ना घरी काहीतरी घरच्या सांग, ये ना. सोबतचं करा किती ना, लांब आहे? एक घरचे. दिवस यायला काय झालंय तुला? एक नाही दोन येऊ शकत दिवसासाठी हो. आहे. जवळ आहे का यायला? अगं मग 8च तास तर आहे. लोक 7 समंदर पार करून जातात, तुला 8 तास यायला हे होतंय का? ओ ते बोलायलाही फक्त समुद्र किनारा. मला माहित नाही. ये, मग तुम्हाला काय माहित नाही. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे किती होतंय यायला जायला. हा मग काय नाही होत ग, ये ना प्लीज ना. प्लीज रिक्वेस्ट करतोय तुला. मी तसं केक वगैरे काही सेलिब्रेशन करणारच नाहीये, जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत. फॅमिली सोबत करा सर्वच काही. नको नको, फॅमिली नाही. सोबत पण नाही करणार, मित्रांसोबत कुठंच नाही, काहीच नाही. केक तू आली कटिंग करा, तू आली सेलिब्रेशन करा. तू आली तरच सेलिब्रेशन होईल, बाकी काय होणार नाही नाही. हो, किट्टू ते सगळे सोबत करा. मग किट्टू ते आपण सर्व फॅमिली असू ना सोबत. तू एकटी किट बाहेर असशील तर कसं काय होईल मग? किट्टू कुठे आहे आता? किट्टू आहे घरी. हा का? मम्मी म्हणत होती बिमारी म्हणून. हा आजारी आहे का तो, त्याला खोकला वगैरे लागलाय. गोड खातो का आता? हा जास्त गोड खायला शिकलाय तो आता. बापरे. हा काळजी घ्या त्याची. हो हो. ए तू ये, मला माहित नाही. येशील का नाही लवकर सांग. नाही येऊ शकत हो, दुसऱ्या वेळेस येऊ ठीक शकते. आहे, फोन ठेव मग, जाऊ दे. बाय. बापरे फोन ठेव. हो एवढा राग? हो चल, मला मी काम आहे. नको करू का कॉल मग मी? नको करू आता, तू एवढा वादा करून तू हे करते. बघ ना तू वादा केला होता. हा 70,000 सबस्क्रायबर झाली ना तर मी नक्की येईन, नक्की किती प्रॉमिस. किती? 70. नाही नाही, आता कोण नाही सबस्क्राईबर करणार अरे तुला. बापरे 2-3 दिवसामध्ये 50 झाले म्हणल्यावर आता. 50 म्हणजे पहिले पण होते ना. ते हो थोडेफार वाढले, 3-4 हजार होतील सबस्क्राईबर ना, वाढले. मग येऊ शकते मी, येईन ना. मग आता यायला का काय नाही प्रॉब्लेम आहे आपल्या? आता येईन यायला येईन. काय प्रॉब्लेम नसला पाहिजे, पटापट येऊ शकते तू. 8 तासाचा रन आहे, 8 तासात भावाला घेऊन येऊ शकते. मी तुला सोडायला येईल वाटलं सर यावेळेस. भाऊ कसं आहे ना, भाऊचं कॉलेज चालू आहे ना. मग जाऊ दे, कारण द्यायचंच असेल तर मग कोणत्याही कारण नाही प्रकारे. हो, मी आणि ज्याला जेव्हा यायचं असेल तर जेव्हा कोणत्या पण प्रकारे येतच. ज्याला कारण द्यायचं ते कोणत्या पण प्रकारे कारणच मी देतं. एकटी कशी हो?
एकटी कोण सांगते, भाऊला घेऊन ये ना. बघ हो, मी आजच येऊ 50,000 झालेत, आजच मला सेलिब्रेशन करायचं होतं, तू नाही आहे आता. मला वाटलं तू सगळ्यात पहिले फोन सुद्धा करशील, मला अरे फोन पण नाही केला तू. अहो सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला SMS केलाय, काही नाही बघितला SMS नाही केला. तुम्ही, सीन पण केला नाही, माहितीये हा, का? मग मी तुला माहिती आहे ना मेसेज बघत नाही. हो बघायचा ना, पण मी सांगितलेलं आहे पहिले की मेसेज बघायचा म्हणून. तुम्ही रिप्लाय पण देत नाही मेसेजचा, माहिती का? अगं मी मेसेज लवकर नाही बघत. तू कॉल करायला काय झालं होतं मग तुला? कॉल कर. बरं ठीक आहे, घरच्या समोर तू कॉल लास्ट करायचा होता का? विचारतोय येते का नाही. नाही येऊ शकत हो, तुम्ही समजून घ्या आता. चल ठीक आहे, आताच आले मी 2-3 हेच दिवस करायचं झाले. होतं, तो वादा नव्हता करायला पाहिजे. ठेवतो फोन. बाय. बापरे. चल बाय. तुम्ही बघू शकता खूप मोड ऑफ केलेला आहे. आता काय करू, जाऊ दे, यावेळेस सेलिब्रेशन पण नाही करणार आणि काहीच नाही. बघू आल्यानंतर काय होतं काय नाही. तर चला ठीक आहे, आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करू. नाराज होऊन ब्लॉग एंड करतो. चला बाय बाय. लाईक करा, कमेंट करा. ब्लॉग आवडला नसेल तुम्हाला सुद्धा तरी लाईक आणि कमेंट करा. चला बाय बाय.